अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। आदरणीय साई भक्तांनो, विजय सोनटक यांचा ओम साईराम। आज आपण हिंदी श्री साई चक्र आधारित साई विचारधाराच्या चौथ्या पृथ्वीचे श्रद्धेने स्वागत करा व ज्यामध्ये साईबाबांचे विचार, अनुभव, उपदेश व प्रार्थना आदी आपण मनपूर्वक श्रवण करा। मागील तिन्ही पुष्पाचे आपण भक्तिभावाने स्वागत केले। हे मी साईबाबांच्या कृपाशिवाय काही करू शकत नाही। आजचे चौथे पुष्प आहे साई भक्ती। शुभ कर्मानुसार आपल्याला संतांच्या कथा व लीला ऐकण्याची इच्छा उत्पन्न होते, अन्यथा नाही। श्री साईबाबाचे स्मरण करणे म्हणजेच जीवन मृत्यूचे रहस्य उलगडण्यासारखे आहे। सर्व साधनामध्ये यती श्रेष्ठ व सरळ साधना आहे, कारण यामध्ये कोणतेही पैसे खर्चण्याची आवश्यकता नाही। फक्त साधारण परिश्रमने चांगले भविष्य प्राप्त होते। जिथपर्यंत इंद्रिय बलिष्ठ आहे त्यावेळी आपण आचरण आणली पाहिजे, त्यावेळी साधना आपण आचरण आणली पाहिजे। साईबाबांच्या पवित्र चरणाकळामध्ये श्रद्धा ठेवली पाहिजे। ते प्रत्येक माणसाचे भाग्य विधाते आणि प्रेममय देव आहे। जो अनन्य भावाने त्यांची सेवा करतो त्याला भवसागरातून निश्चित ही मुक्ती प्रदान करतो। न्यायात्मा मीमांसा हे दर्शन मात्र वाचण्याची कोणती आवश्यकता नाही। न्याय व मीमांसा हे दर्शन मात्र वाचण्याची कोणती आवश्यकता नाही। ज्या प्रकारे नदी व समुद्र पार करतेवेळी आपण नायकवर विश्वास ठेवतो, ज्या प्रकारे नदी व समुद्र पार करतेवेळी नायकवर विश्वास ठेवतो, त्या प्रकारे विश्वास आपण भवसागर पार करतेवेळी सद्गुरूवर ठेवले पाहिजे। सद्गुरू भक्तांच्या भक्तिभावाकडे बघून त्यांना ज्ञान आणि परमानंदाची प्राप्ती करून देतो। सद्गुरू भक्तांच्या भक्तिमध्ये बघून त्यांना ज्ञान आणि परमानंदाची प्राप्ती करून देतो। जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत साधना केली पाहिजे। साईबाबाने कधी आपल्या भक्तांना कुठले आसन, प्राणायाम का नियमाचा कुठल्याही उपासना किंवा उपासनेचा आदेश कधीच दिला नाही। साईबाबाने कधीच आपल्या भक्तांना कुठले आसन किंवा प्राणायाम नियमाचा, कुठल्या उपासनाचा किंवा उपासनेचा आदेश कधीही दिला नाही, ना त्यांच्या कानामध्ये कोणी मंत्र उच्चारण केले। त्यांचे सर्वांचे एकच सांगणे आहे की चातुर्य त्याग करून नेहमी साई साई स्मरण करा। चातुर्य त्याग करून नेहमी साई साई स्मरण करा। अशा प्रकारे आचरण केल्याने सर्व बंधन सुटून जातील आणि तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल। पंचाग्नी, तप, त्याग, स्मरण, अष्टांग योग हे सर्व साध्य करणे सर्वांना शक्य नाही। पंचाग्नी, तप, त्याग, स्मरण, अष्टांग योग सर्वांना साध्य करणे शक्य नाही। साईबाबांचे आदेश जे काही वैदिक शिक्षे समान मनोरंजन व शिक्षा पद आहे, ते ध्यानपूर्वक श्रवण आणि मनन केले तर भक्तांना आपल्या मनोवांछित फळाची प्राप्ती होईल। तप, साधन, तीर्थयात्रा पेक्षा व्रत, यज्ञ आणि दानानी हरिभक्ती श्रेष्ठ आहे। तप, साधन, तीर्थयात्रेपेक्षा व्रत, यज्ञ आणि दानानी हरिभक्ती श्रेष्ठ आहे आणि साईबाबांचं ध्यान त्याच्यापेक्षा सगळ्यात परमश्रेष्ठ आहे। साईबाबांचं ध्यान त्यापेक्षा सगळ्यात परमश्रेष्ठ आहे। अशी भक्तांची भावना निष्ठा असते त्या प्रकारे बाबा त्या भक्ताची सहायता करतात। ज्या प्रकारे भक्तांची भावना निष्ठा असते त्या प्रकारे बाबा त्या भक्तांची सहायता करतात। कधी कधी तर भक्ताची कठीणात कठीण परीक्षा घेऊन उपदेश देत असतात। केवळ एवढेच ध्यानात ठेवा की साईबाबा
कासवाप्रमाणे प्रेमदृष्टीने आपल्याकडे प्राप्त करतात. साईबाबा कासवासारख्या प्रेमदृष्टीने आपल्याला स्वतः प्राप्त करून देतात. याकरता व्यर्थी कोणाचाही उद्देश प्राप्त करण्याचे प्रयत्न करू नका. श्री साईबाबांच्या विचारांना आपल्या कर्माचे मुख्य देव बनवा. साईबाबांच्या विचारांना आपल्या कर्माचे मुख्य देव बनवा आणि तेव्हा तुम्हाला निसंदेह परमात्म्याची प्राप्ती होईल. माझ्याकडे अनन्य भावाने पहा तर मी तुमच्याकडे तसेच पाहिजे. माझ्याकडे अनन्य भावाने पहा मीही तुमच्याकडे तसेच पाहिजे. या मशिदीमध्ये बसून मी सदा सत्य बोलतो. या मशीद बसून मी नेहमी खरंच बोलत असतो. कुठल्याही साधनाची आणि शास्त्राचा अंधन करण्याची आवश्यकता नाही, परंतु केवळ आणि केवळ गुरुवर विश्वास ठेवणे पर्याप्त आहे. परंतु केवळ आणि केवळ गुरुवर विश्वास ठेवणे पर्याप्त आहे. पूर्ण विश्वास ठेवा की गुरुही करता आहे आणि ते धन्य आहे जे गुरुच्या महानतेचे परिचित आहे. त्यांना हरी हर आणि ब्रह्माचे अवतार समजत नाही. त्याला हरी हर आणि ब्रह्माचे अवतार समजत नाही. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी हा ध्यान अत्यंत आवश्यक आहे. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी ध्यान अत्यंत आवश्यक आहे. ईश्वर नाम जपाचे महत्त्व सर्वांना ठाऊक आहे. ते आम्हाला पापापासून वाचून कुरूप्रवृत्तीपासून आपली रक्षा करतात. जन्म व मृत्यूच्या बंधनातून मुक्त करून देतात. जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त करून देतात. ही आत्मसुधाटी एक उत्तम साधन आहे ज्यामध्ये कुठल्याही सामर्थ्याची आवश्यकता नाही ना कुठल्या नियमाचे बंधन नाही. याशिवाय सुगम आणि प्रभावकारी साधन अन्य कुठलेच नाही. जो सद्गुरू या अन्य काही आध्यात्मिक ज्ञानाची शोध घेत असतो त्याला ईश्वर नेहमी सहायता करतात. जो सद्गुरू व अन्य काही आध्यात्मिक ज्ञानाची शोध घेत असतो त्याला ईश्वर नेहमीच सहायता करत असतात. जेवढी तीव्र उत्कंठा संत दर्शनाची होईल त्यानुसार त्याची भक्ती आणि विश्वासामध्ये वाढ होत जाईल आणि तेवढ्याच शीघ्रतेने त्याची मनोकामना पूर्ण होईल. साईबाबांनी भक्तांच्या इच्छेनुसार त्यांना पूजन करण्यास दिले. साईबाबांनी भक्तांच्या इच्छेनुसार त्यांना पूजन करायला दिले. बाबा तर वैराग्याचे पूर्ण अवतार होते. त्यांना हिरे मोती फुलाचे हार आणि अशा वाली सजावटमध्ये बिलकुल रुची नव्हती. त्यांना हिरे मोती फुलाचे हार यामध्ये सजावटमध्ये बिलकुल रुची होती. साईबाबांनी स्वप्नामध्ये सुद्धा आपल्या शिष्याकडून कुठलाही लाभ किंवा सेवा शुश्रूषा करून घेतली नाही, तर उलट त्यांना स्वतः त्यांची सेवा करण्यात उद्यत करत. उलट स्वतः त्यांची सेवा करण्यात उद्यत राहत असत. त्यांना कधीच भान राहत नव्हता की मी कोणी महान आहे. त्यांना कधीच भान राहत नव्हता की मी कोणी महान आहे आणि माझे शिष्य माझ्यापेक्षा तुच्छ आहे असं बाबाला कधीच वाटलं नाही. साईबाबांची मुख्य विशेषता आहे की त्यांना त्यांच्या हृदयात सदैव परमशांती विद्यमान आहे. साहेबांच्या हृदयामध्ये सदैव परमशांती विद्यमान आहे. ते कधीच अस्थिर अशांत होत नाही. त्यांना आपल्या ज्ञानाचा गर्व कधीच नव्हता. त्यांच्याकरता राजारण स्वर्ग अपवर्ग सर्व एकी समान आहे. जे भक्त अनन्य भावाने साईबाबांना शरण येतात तेव्हा त्यांना अनुभव असतो की त्यांचे सर्व धार्मिक कृत्य उत्तम प्रकारे चालत आहेत आणि निर्णयपणे समाप्त होत असतात. बाबा आता सुद्धा विद्यमान आहे. पुढीलप्रमाणे भक्तांच्या सहायता करत असतात. विशेष भक्तीची कुठली आवश्यकता आहे. केवळ आणि केवळ साईबाबा नमस्कार पूजा करणे पर्याप्त आहे. आपण बघतो शिर्डीला तुफान गर्दी असते. त्यांना प्रत्येकाला अनुभव येतो म्हणून ते बाबांकडे येत असतात. हे चरण अधिक पुरातन व पवित्र आहे. जेव्हा तुम्ही चिंतामुक्त होऊन माझ्यावर विश्वास ठेवाल तेव्हा आपण आपल्या ध्येयाची प्राप्ती होऊन जाईल. आजचा सुविचार आहे. जो परमात्म्याचे ध्यान चिंतन व प्रेम व भक्ती पूरक करतात त्यांना परमात्मा पण अवलंब सहायता करतात.
जो परमाचे ध्यान व चिंतन प्रेम व भक्तीपूर्वक करतात, परमात्मा त्यांना अवलंब सहायता करतात. आजचा विषय आहे साई भक्ती. श्री साईबाबांची भक्ती करणे अतिशय सरळ आहे. त्याच्याकरता पैसे करण्याची आवश्यकता नाही. त्यांना मनापासून प्रामाणिकपणे एक नमस्कार करणेही पर्याप्त आहे. त्यांना मनापासून प्रामाणिकपणे एक नमस्कार करणेही पर्याप्त आहे. ते स्मरण निष्ठा भक्तीचे भुकेले आहे. कलियुगात मोक्ष प्राप्त करण्यासाठी एकमात्र केवळ साईबाबांचे नामस्मरण चिंतन करणे. जो भक्त नेहमीच साईबाबांचे नामस्मरण पूजन आणि साई सत्यता पाठ मनपूर्वक करतो व कथा श्रवण करणारा नाही मुक्ती पडतो. जो भक्त साईबाबांचे नामस्मरण पूजन आणि साई सच्चरित्राचा पाठ मनपूर्वक करतो व कथा श्रवण करणाराही मुक्ती प्राप्त होते. साईबाबांचे दर्शन करणे म्हणजे भक्तांना वेद मंत्र. जे भक्त बाबांना नमस्कार करून अनन्य भावाने त्यांना शरण जातात, त्यांना कुठलीही साधना करण्याची आवश्यकता आहे. जो मला भक्तिपूर्वक एक पत्र, फूल, फळ व जल पण अर्पण करतो, त्याचे अंतःकरणावाल्या भक्तांच्या द्वारा अर्पित केलेली वस्तूचा स्वीकार करतो. जेव्हा जिथे पण माझे स्मरण करा, तेव्हा मी तुमच्या समोर राहील. भावपूर्वक बाबांचे चित्र पाहणे म्हणजे प्रत्यक्ष दर्शन करण्यासारखे. विशेष भक्तीची कुठलीही आवश्यकता नाही. केवळ आणि केवळ साईबाबांना नमस्कार पूजा करणे ही पर्याप्त आहे. प्रेम किंवा स्वतःद्वारा केलेला एक नमस्कार मला पर्याप्त आहे. समस्त चेतनाचे इंद्रिय पर्वतीय आणि मनाला एकजीव करून बाबांची पूजा आणि सेवेकडे लागले पाहिजे. कृत्रिम पूजने कुठलेही लाभ होत नाही. कृत्रिम पूजने कुठलेही लाभ होत नाही. जर पूजा व ध्यान करण्याची इच्छा असेल, तर शुद्ध मन आणि अंतःकरणापासून केली पाहिजे. भक्तीत उपस्थित देवदर्शन, भक्ती भावना म्हणजे प्रेमाला महत्त्व असते. भक्त देवाला काय देतो, किती तास भजन कीर्तन करतो याला महत्त्व नसते. भक्त देवाला काय देतो, किती तास भजन कीर्तन करतो याला महत्त्व नसतं. तर ते सर्व खऱ्या प्रेमाने केलेले असेल तर ते देवाला पोचते. साईबाबांची भक्ती करण्यानं तसेच ऐहिक व आध्यात्मिक दोन्ही गोष्टी प्राप्ती होते आणि आपण आपल्या मूळ प्रकृतीमध्ये स्थिरता प्राप्त करून शांती व सुखाचे अधिकारी बनवून जातो. भक्तांना आदरी साईबाबांच्या लीला श्रवण करून त्यांचे मनन केले पाहिजे. अशा प्रकारे प्रयत्न केले तर त्यांना आपल्या जीवनात धैर्य तसेच परमार्थी प्राप्ती सहज होईल. साईबाबांची लीला श्रवण करून त्यांचे मनन केले पाहिजे. अशा प्रकारे प्रयत्न केले तर त्यांना आपल्या जीवनात धैर्य तसेच परमार्थी प्राप्ती सहज होत जाईल. साईबाबांनी आपल्या भक्तांसाठी 2 शब्दाचे सूत्र दिले आहे, निष्ठा व सबुरी. निष्ठा म्हणजे आपल्या उपास्य देवतेवर किंवा सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा. जो जे घडवी ते आपल्या अंतिम कल्याणासाठी आवश्यक असा पूर्ण विश्वास. सबुरी म्हणजे धीर धरणे, हिंमत खचून न झाले. प्रपंचात भक्तीत अनेक संकट येतात, पण अनेक प्रसंग निराशेचे पण येतात, तरी त्यांना धैर्याने तोंड देऊन आपल्या देवाची किंवा सद्गुरूची श्रद्धा ढळू न दे. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे. जर भक्तगण आपल्या श्री चरणामध्ये श्रद्धा ठेवतील तर तुम्ही त्यांना प्रत्यक्ष अनुभव देत असता. साईबाबांच्या पूजेकरता हार, नारळ, फुले, मिठाई आदी समोरची कोणतीही आवश्यकता नाही. साईबाबांच्या पूजेकरता हार, नारळ, फुले व मिठाई आदी समोरची कोणतीही आवश्यकता नाही. श्री हेमाडपंत
म्हणजे साई सत्याचे हेमाडपंत उपासनेची नवीन पद्धत सांगतात की सद्गुरूच्या पाद्यपूजे करता आनंद रसूचे उष्णता जलाचा प्रयोग करा. त्यांना सत्यरूपी चंदनाचा लेप लावून दृढविश्वासरूपी वस्त्र घाला. तसेच कोमल व चित्तरूपी फळ अर्पण करा. भावरूपी टिळा त्यांच्या मस्तकी लावा. भक्तिरूपी कपडी बांधून आपला मस्तक त्यांच्या चरणावर ठेवा. अशा प्रकारे साईनाथ महाराजांना समस्त आयभूषणाने सजून त्यांनी आपले सर्वस्व देऊन टाका आणि उष्णता दूर करण्यासाठी भावरूपी चरण अशा प्रकारे आनंदाने पूजा करून त्यांच्याकडे प्रार्थना करा की हे साई आपले श्रीचरण धन्य आणि त्याचे स्मरण किती सुखदायी आहे. आपल्या भवभय विनाशक स्वरूप दर्शन पण धन्य आहे, ज्यामध्ये फलस्वरूप कर्मबंधन छिन्न भिन्न होऊन जाते. जरी आम्हाला आपले सगुण स्वरूपाचे दर्शन होत नाही, तरी पण जर भक्तगण आपल्या चरणावर श्रद्धा ठेवली तर आपण त्याला प्रत्यक्ष अनुभव देत असतात. जर भक्तांनी आपल्या श्रीचरणावर श्रद्धा ठेवली आपण त्याला प्रत्यक्ष अनुभव देत असतात. कोणालाही आपली संपूर्ण जीवनगाथा माहीत नाही. याकरता श्रेयस्कर आहे की आम्ही अन्य भावाने आपल्या श्रीचरणावर शरीर आणि आपल्या पापापासून मुक्त होण्यासाठी एक मात्र आपले नामस्मरण करत राहू. श्री साई विचारधारा दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी प्रकाशित होते. साई विचारधाराचा प्रचार आपण आपल्या साई भक्त परिवार, मित्र परिवार व आपल्या कुटुंबाच्या सदस्यांना जरूर पाठवून साई उपदेशाचा प्रचार जरूर करा व साई उपदेश शिकवून आपण आपल्या जीवनात आचरणात आणून आपले जीवन सफल व सार्थक करू. आता आपण श्रद्धा आणि सबरीबद्दल बोलू. कुठच्याही साई मंदिरात आपण जर गेली तर एक बाजूला श्रद्धा आणि एक बाजूला सबरी असं लिहिलं असं कुठल्याही मंदिरात गेलो होतो. तर प्रथम श्रद्धाचे काही उदाहरण ऐकू. अहमदनगरचे दामोअण्णा एक व्यापारी होते. ते साहेबांचे परम भक्त होते. त्यांना एका दलालाने सांगितलं तर तू जर रुईचा सौदा जर केला तर तुला 2 लाखाचा इन्कम होईल. त्यावेळेचे 2 लाख म्हणजे आताचे 2 कोटी. तर त्यांनी पण ते बाबांना विचारलं असे काय करत नसत. मग त्यांनी बाबांना एक चिठ्ठी लिहिली असं असं आहे. मग ज्याला ती चिठ्ठी शिडीला आली तर सामान्य वाचायला घेतली तर बाबा म्हणाले, जशी ती दामोची चिठ्ठी हात आल्यावर बाबा म्हणाले, दामू पागल झालेला आहे. तो आकाशाला हात लावायला जातो. त्याला सांगा देवाने तुला काय दिलं त्यात तू समाधान राहा. बाबा हे तर त्यात मला कशाला वाचायला सांगितलं. अरे मी असंच बडबड करतो, माझा कोण ऐकतो. मग सामान्य चिठ्ठी लिहून दामोदराला सांगितलं, तुम्ही जर प्रत्यक्ष बाबांना जर भेटले तुम्हाला अधिक माहिती मिळेल. काही दिवसानंतर दामोदर शिर्डीला आले, पण बाबांच्या पुढे त्यांना बोलण्याची हिंमत झाली नाही. मग एक तर आम्हाला ते पाय दाबत असताना मनातल्या मनात बोलत होते. मनातल्या मनात प्रत्यक्ष बाबांना बोलले नाही. जर मला याच्यातला लाभ तर काही अंश तुम्हाला मी देईन. आपण पण बघतो आपण देवळात काय परीक्षा मुलं पास व्हायचं असेल, बाबा मी पास झालो पेढे होईन, प्रत्येक आपापल्या हिशोबाने काय ना करतो. मग बाबांना लाभ द्यायची आवश्यकता नसते. ते तुम्हाला देतात, ते तुमच्याकडची काही घेत नाही. पण आपण आपल्या भक्तिभावनाने बोलतो, बाबा तुम्हाला हे देईन, तुम्हाला असा करेन तसा करेन. बाबांना त्याची काय नसते. जसा सरकारी अधिकारी पण तो पोलीस खात्यात असो, महसूल खात्यात कुठचाही असो, त्यातले काही अधिकार, सगळ्यांना नाही, काही अधिकाऱ्यांना आपल्याला लाभ द्यायचे काम होत नाही. त्यांना लाभ द्यायला लागते. पण आपल्याला बाबांना कुठच्या देवाला, बाबांना नाही कुठच्या देवाला लालच दाखवू नका. ते त्यांच्याकडनं कधीच काम करणार नाही. तुमची श्रद्धा आणि भक्ती जर स्पष्ट असेल तर तुम्हाला ते जरूर सहायता करते. तर त्यांना
नकार आला. त्यांनी काय सौदा केला, पण काही दिवसांनी त्याला माहिती पडलं तर त्यांनी रुईचा सौदा केला त्या सगळ्यामध्ये फेल गेले आणि नुकसान झालं त्यांना. दामोदर साहेबांनी त्याच्यातून वाचवलं. असंच काही महिन्यानंतर दुसऱ्या एका दान सांगितलं, तू जर धान्याचं जर 5 शेर धान्याने खरेदी करशील आणि 7 शेरने विकशील. शेर म्हणजे आत्ता किलो आहे त्यावेळेला शेर असतात. आत्ता सुद्धा जर तुम्ही खेड्यात गेली जुनी माणसं असेल तर वाड्या मला पावशेर तांदूळ दे, पावशेर गूळ दे असं काहीतरी बोलतात ते. शेर आता ती शेर भाग आता आपण किलोमध्ये बोलतो. तर शेर द्या. त्यांनी पुन्हा आपल्याला बाबांना सांगितलं. बाबांनी सांगितलं या संसारिक भानगडीत मला पावलं नको, म्हणजे बाबांनी नकार दिला. आणि काही वेळेला असं झालं की धान्याचा भाव वाढत चालला. त्यामुळे बाबांची वाणी खोटी होते काय, पण काही दिवसातच सर्वत्र अतिशय उत्तम पाऊस झाला. आणि पाऊस चांगला झाल्यामुळे धान्याचे भाव एकदम पडले. त्याच्यामुळे ज्यांनी धान्य खरेदलं त्यांना प्रचंड नुकसान झालं. बाबांना त्या नुकसानातून परत त्यांना दामोदर वाचवलं. त्याच्यामुळे त्याची श्रद्धा वाढत गेली. दोन्ही नुकसान वाढल्यामुळे परत गेली. तर आपल्याला त्या धान्याचं काही येत नाही. आपण टी व्हीवर किंवा पेपरात असतो, शेअर बाजारचा असतो, कधी शेअरवर 800 अंकाने गिरतो, 1200 अंकाने गिरतो. मग ते सांगतात की लाखो कोटीचा नुकसान झाला. बाकी धान्याचं आपल्या टी व्हीवर कधी येत नाही, पण शेअर बाजारचा जरूर येतो. आपण वाचतो, बघतो. तसंच ते आहे. आता आपण श्यामाकडे. श्यामा बाबांच्या जवळ 43-44, सगळ्यात जास्त जो बाबांजवळ कोण असेल तर श्यामा होता. बाकी तर नव्हते, पण अतिशय जवळ म्हणजे श्यामा 43-44 वर्ष होता. एकदा श्यामाला एक विषारी सर्पाने त्याच्या बोटाला, हाताच्या बोटाला चावला. तिथल्या लोकांनी सांगितलं आपण विठोबाच्या देवळात जाऊ. आणि तिथे काय मंत्रांनी काय उतरतात. आता हे त्यांना माहिती, आपल्याला काय जास्त माहिती नाही त्याच्याबद्दल. श्यामा माझा विठोबा तर द्वारकामाई मस्जिदमध्ये आहे. मग ते धावत मस्जिदीमध्ये गेले. जसं सामाला बघितल्यावर हे ब्राह्मण तर ते ब्राह्मण उदरी ठेव, चला दूर खाली उतर. समान माझी तर ती, त्याने जर मला हाकलं तर मी काय करू. तर तिथेच उभा राहिला, तसंच शांत बसून राहिला. बाबांना शांत आलं तर श्यामाला वरती बोला, काय घाबरू नको, वरचा दयाळू फकीर तुझी जरूर रक्षा कर. आणि घरी पाठवला. घरी गेल्यानंतर बाबांनी काकासाहेब दीक्षित आणि तात्या पडसेला तू जेवण कर पण झोपू नको, एरदारामांचा. मग श्यामाने तर त्याचा पालन केलं आणि त्याचा साप विसरला. आता श्यामा एवढा सुद्धा ओळखला नाही का ब्राह्मण म्हणजे तो साप जो मागच्या जन्मी ब्राह्मण होता म्हणून उत्तर ब्राह्मण खाली उतर. आणि जे खाली उतरचा लाटूर हो हे श्यामाला नव्हतं, ते विषाला सांगितलं होतं, विषाने खाली उतर म्हणून. बाबांनी नाही तांदूळ वापरला, पाणी वापरलं काय. बाबांची वाणी इतकी सत्य होती, त्या वाणीमुळे तो विष खाली उतरला. आणि त्या बाबा श्यामाची तर सत्ता अधिकच दृढ झाली. त्याच्यानंतर आपण अजून एक उदाहरण काकासाहेब दीक्षितांचं. काकासाहेब दीक्षितच्या अगोदर बाबांनी एक बोकड आलेला होता आणि तो बूट म्हणजे म्हातारा झालेला होता आणि मारायच्या अवस्थेत होता. तर बाबांनी पहिले काय करायला, मालेवाचे पीर मोहम्मद म्हणजे बडे बाबांना सांगितलं. तर बडे बाबांचा बाबा इतके आदर करत होतो तर त्यांना आपले जे पैसे जमा होते तर ते 50 रुपये रोज त्यांना देत असत. त्याच्यानंतर जेव्हा आपल्या बाजूला बसत त्या चिलम पिता पहिले बडवा चिलम पिणार, त्याच्यानंतर बाबा पित असत. आणि त्या जातात बडे बाबा तर 100 पावलं त्यांच्यावर झाले. एवढा बाबा बडे बाबांचा बाबा आदर करतो. तर बडे बाबांना सांगितलं तू बोकड काप. बडे बाबा मुसल असून बोकडाचा बली द्यायचा त्यांनी इन्कार केला. दुसऱ्या नंबरला श्यामाला सांगितलं का तू बोकड. श्यामा राधाकृष्णाच्या घरी गेला आणि चाकू घेऊन आला आणि कापाला घेणार तेवढा राधाकृष्ण कोणाला पाठवून तो चाकू परत मागवला. मग श्यामा परत बाहेर चाकूला गेला पण बाहेर आला नाही. तिसरी पाळी होती काकासाहेब दीक्षितांनी. सोना घसल्याशिवाय समजा, जसं आपण आता लॉकडाऊनमुळे पुष्कळ जणांची हालत अतिशय खराब झाली आहे. दुकानं बंद आहेत, भरपूर लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, रिक्षावाल्यांचा, स्कूल बस सगळ्यांचाच नुकसान झालं. मग कोण बँकेतून आणतो, कोण आपले दागिने विकून काढतो. तसं आपण दागिने सोनाकडे गेलो तर तो लगेच घेत नाही. तो त्याच्या दगडावर घासून होतो, सोना कराय नंतर कोण पितळे देतील काय, नंतर चांदीला सोनं चाकर देतील, तो घासल्याशिवाय नाही. तसा काकासाहेब दीक्षितचा सर्वे होते तर त्याची कसोटी घ्यायची होती. मग बाबांनी आणि काकासाहेब पक्के ब्राह्मण, काकासाहेब सांगितलं काय बोकडाला कापून टाक. काकासाहेब साठेवाडा दिलं. साठेवाडा आता नाही आहे, तो गुरुस्थानच्या समोर होता पूर्वी, आता नाही आहे. पण साठेवाड्यातून एक सुरी घेऊन आले आणि आपल्या धोतर पेले द्यायचं, धोतर कष्ट करून त्याने सुरी हातात घेतली आणि बाबांची आत्याची वाट बघत बसली. बाबांना सांगितलं काप.
जसा का बोलल्यानंतर ते हात खाली आला, बाबा थांब दृष्ट ब्राह्मण, एक बोकाड मारतो तू ब्राह्मण असून. श्यामाने सुरी खाली ठेवली. त्याने आम्हाला चांगलं वाईट नाही, आम्हाला गुरुची आज्ञा पाळणे एवढंच माहिती. मग ती चांगली आहे का वाईट आम्ही त्याच्यावर नाही, गुरुची आज्ञा पाळणं हा आमचं कर्तव्य आहे. म्हणजे एवढी बाबांची श्रद्धा होती त्याच्यावर. आता आपण सध्याच ऐकलं आणि बाबांनी त्याला सांगितलं तुला विमानात घेऊन जाईल. एका हेमाडपंथच्या बरोबर ते रेल्वेतून जात असताना साहेबांच्या गोष्टी करत असतात त्यांचे अचानक मान हेमाडपंथच्या खाण्यामध्ये ते निधन झाले. बोलता बोलता ते तिथेच झाले. त्यावेळी बाबांनी त्यांना विमानात नेले. आता आपण सबुरीबद्दल ऐकू. कल्याणचा हाजी सिद्दीकी फाळके त्यांनी मक्का मदिन्याचा आपण जसा यात्रा करतो तीर्थयात्रा काशी वगैरे तसं त्यांच्या मुसलमानमध्ये मक्का मदिनाचं हे महत्त्वाचं असतं केलं होतं. त्याला कुराण शरीफ वगैरे अत्यंत पाठ होते, पण त्याला गर्व होता का मी मक्का मदिना गेले, मला कुराण पाठ आहे. त्याला जसं तो समजला बाबांची कीर्ती ऐकून तो शिर्डीला आला. जसा तो मस्जिदमध्ये प्रवेश करतो आणि त्याला मनाई केली. अशी म्हणे त्याला 9 वर्ष त्यांनी धरला, पण बाबांनी त्याला 9 वर्ष मस्जिद येऊन दिला. तेवढी त्याची सबुरी मागणी ही महत्वाचं आहे. एका दुसऱ्या पण माणूस असतं तर काय केला असता, दुसऱ्या भागात हा बाबा जाऊन दुसऱ्या, पण त्यांनी सबुरी तिथेच राहिला. 9 वर्ष जवळ होत असताना बाबांनी त्यांनी काही परीक्षा केल्या, त्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आणि बाबांचा अतिशय जवळ झाला. 9 वर्ष त्यांनी सबुरी ठेवली. दुसरा होता सपटणेकर पंढरपूरला वकिली करत होते. त्या टायमाला शेवडे सुद्धा साहेबांचे भक्त होते. सपटणेकर नाही शेवडे, ते तिथे त्यांच्याबरोबर ते काम करत होते. शेवडे नेहमी बाबांची गुणगान करत असत. सपटणेकर काय ते बाबाच्या नादी लागल्या, तो तेवढा शिकले सवरलेला आहे. पण सपटणेकर बाबांवर खूप श्रद्धा होती आणि सपटणेकर कुठच्या बाबावर विश्वास होता, धार्मिकाला विश्वास नव्हता. त्याच्यानंतर ते अक्कलकोटला राहायला गेले आणि 9-10 वर्षानंतर त्यांचा 11 वर्षाचा मुलाला मानाचा काही रोग झाला. त्याच्यात एकच एक मुलगा होता. मानाच्या लोकांनी ते निधन झालं. अतिशय दुःखी झाले. मग ते गाणगापूरला गेले, पंढरपूरला गेले, बऱ्याच तीर्थयात्रा गेले, पण त्यांना मनाची शांती का नाही. मग ते जी धार्मिक ग्रंथ वाचा गेले, पण मनाची शांती त्यांना कधीच मिळाली नाही. मग त्यांना शेवड्याचं आठवण आली का ते साईबाबा म्हणून ते शेवडे म्हणत होते. आपण तयार मोठ्या भावाला घेऊन ते शिर्डीला गेले. द्वारकामध्ये गेले. ते जसा त्यांच्या जवळ आले, बाबांच्या जवळ घ्यायला गेले, बाबांनी त्यांना हाकलून लावलं, चल हाकलून लावलं. असं 2-3 वेळा झालं. शेवटी एकानं सांगितलं का तुम्ही बाळाशिंपीला भेटा, ते तुम्हाला साहेबाची भेट घेऊन आणते. मग ते बाळाशिंपीकडे साहेबाचा फोटो घ्या, त्यांचा फोटो घेतला, बाबांच्या हातात दिला. बाळाशिंपीवर गेल्यावर बाबादेव मला यार का फोटो आहे. मग तो सांगितला सपटणेकरला. बाबाने परत त्याला हाकलला. मग तो नाराज होऊन परत आपल्या अक्कलकोटला आला. जवळजवळ वर्ष होऊन गेला. असंच वर्षाच्या अध्यामध्ये त्यांच्या पत्नीला एक स्वप्न झालं. दक्करसाईच्या मैदानात ती पाणी भरत जाते. अनेक बाबा तिला सांगतो तुझी निर्मळ घालून मी भरून देईन. हे सगळं बघितल्यावर तिला एकदम जाग आली. मग तुला आपला स्वप्न आपल्या पतिदेवाला सांगितलं. त्यांनी आज शुभ सुवर्ण मानून दोघं पती-पत्नी परत शिर्डीला गेले. शिर्डी गेल्यावर 11च्या सुमारास ते द्वारकामध्ये आले, तेव्हा बाबा तिथे नव्हते. मग दोघं मध्ये बसून राहिले. बाबा त्यावेळेला वायू सोडण्याकरता लेडी बाहेर केली. वायू सोडून आल्यानंतर बाबांना बघितल्या पत्नीने तर पत्नीला हेच बाबा माझ्या स्वप्नात आले होते. तर त्यांना नवऱ्याला धीर आला. जसा बाबांचा दरबार भरावा, बाबांचा दरबार खुला होता, तिथे काही स्पेशल खोलीत नव्हता, सगळा ओपन दरबार होता. त्यांच्या नंबर आला तर बाबांनी बनियांची कहाणी सांगितली. कारण लोकांना वाटतं का मी मुलं मारतो, पण जन्म आणि मृत्यू माझ्या हात नसतो, ते सगळा उपराच्या हातात असतो. तर लोकांना वाटतं का मी जन्म मृत्यूचा आहे, पण माझ्या हातात काही नसतो. त्यांच्या जवळ आल्यानंतर तिला सांगितलं तुझ्या मुलाला परत तुझ्या गर्भात आली आणि तिला नारळ तिच्या ओटीपी टाकला. तुझ्या मुलाचा परत तुझ्या वर्षभरात तुझ्या गर्भात आली असा आशीर्वाद दिला. वर्षभर त्यांना एक मुलगा आला, त्याचा नाव मुलीचा ठरला. त्यानंतर 2 अन्य मुलं झाली, भास्कर आणि दिनकर, अशा प्रकारे मुलं झाली. आणि त्यांचा सबुरीमुळे त्यांचा विश्वास साईबावर बसला. जे साईबाला विरोध करत होते बाबा त्यांचा पूर्ण विश्वास आहे, पण त्यांनी सबुरी ठेवली. 1 वर्ष त्यांनी बाबांनी हाताळला तरी त्यांनी नाराज जरी झाले असले तरी सबुरी त्यांनी जरूर ठेवली. आता तिसरा आहे डाळूचे मामलेदार देवसाहेब बाळासाहेब देव मामलेदार असून त्यांची हे किती होती बघा. शिर्डीला तर बाबांनी ते बाबा त्यांच्या पुढे जाऊन जाता आपण तर जाणू शकत नाही. त्यांच्याकडे एक दिवसावर त्यांच्या वेळा दक्षिणा मागायचे, त्यांना उलटा सुलटा बोलायचे, त्यांच्यावर चिकार आरोप केले. पण त्यांनी बाबांचा तो शब्दाचा मान फुलाचा म्हणजे
फुलाचा वर्ष समजत नाही, आशीर्वाद समजत होते. एकदा ते बालकामाईमध्ये बालकांना सांगितलं ज्ञानेश्वर गुरुंतर आणि बाबांना विचारलं. बाबांना राग आला. बाबांना कसं असतं डायरेक्ट विचारायचं, कोणाला मजूर टाकू नका. बाबांनी त्याला म्हणतात तू चिंधी चोरलेली आहे. देव म्हणतात मी कधी चिंधीचा अर्थ एक कपडा नाही, ते हे होतं, पण त्यांना समजलं नाही चिंधीचा अर्थ. बाबा मी चिंधी चोरलीच नाही. बाबांचं एकच तू चिंधीले, तो म्हणतात मी नाही. पण त्यांनी ते सहन केलं आणि थोड्या दिवसानंतर त्यांना सांगितलं तर तू बालकपणा का विचारत होता, तू मला डायरेक्ट का नाही विचारला. म्हणजे बालकपणाच्या ती चिंधी स्वरूपात असं ना. बाबांना जे काही आहे ते बाबांना डायरेक्ट विचार. तुम्ही सुद्धा फक्त तुम्ही प्रामाणिक पाहिजे, सच्चाई नव्हे, कोणाला उलट नाही बोललं पाहिजे, सबुरी ठेवली पाहिजे आणि सतत चांगलं वागलं पाहिजे. तुम्ही सुद्धा कोणाला आता आजकाल काय बहुतेक मंदिरात मी बघतो प्रत्येक तो पूजाला वाटतं मी बाबा आहे, पण तसं काय नसतो. तुम्ही डायरेक्ट बाबांशी बोलत होता. घरच्या देवळातच गेलं पाहिजे असं काय नाही. घरी पण तुम्ही ज्या फोटोची पूजा किंवा मूर्तीची पूजा करत असाल त्याला तुम्ही श्रद्धेत हात जोडला तर बाबा तुमचं म्हणणं जोर ऐकतील. फक्त तुम्ही प्रामाणिक पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि मग त्यांना ते समजलं. मग त्यांनी ज्ञानेश्वरीचं तू भयंकर घाई करतो वगैरे वगैरे सांगितलं. मग त्यांनी ज्ञानेश्वरीचं पाठ करायला सुरुवात केली. 1 वर्षानंतर परत विचारला त्यांना सत्रामध्ये जाऊन तू ज्ञानेश्वरी नीट वाचतो का नाही. मग त्यांना सांगितलं, समजून सांगितलं. असं ते ज्ञानेश्वर चाललं आहे. साहित्यात लिहिलं आहे का 44 वर्षे म्हणजे 1913ची घटना ही. 1944 मध्ये त्यांना काही भेटले तरी पण ते न्यायचं वाचायचं काही बंद नव्हता केलं. असे त्यांनी सबोरीने घेतला म्हणून ते आता मामलेदार नंतर किती मोठा असतो, त्यांनी काय पण केलं असतं, पण त्यांनी नाही केली. त्यांनी सबोर ठेवली आणि सत्ता ठेवली. आणि आता चौथा आणि शेवटचं उदाहरण आहे गोपाळराव आंबेडकर. गोपाळराव आंबेडकर पुढे काम करत होते. रिटायर झाल्यानंतर त्यांची स्थिती नंतर खालावली, पगार न मिळाला. मग ते अक्कलकोटचे महाराज बोलाले की आता मी आजकाल शिडीत आपण गुरुस्थानच्या पादुका त्या मला वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. मग ते अक्कलकोटच्या महाराज शिर्डीला असल्या कारण ते शिर्डीला आले. बाबांना दरवर्षी जायचे, बाबांकडे प्रार्थना करायची, आपली जी आर्थिक स्थिती खराब आहे वगैरे सगळं ते गारणं त्यांना सांगायचं. पण बाबा त्याच्यावर काही बोलत नाही. असे 6 वर्ष ते गेले. पण बाबाने त्यांना काही हो पण नाही बोलत, नाही पण काहीच नाही. बाबा मौन धारण करायचे. त्याच्यानंतर 7व्या वर्षी त्यांनी पतीपत्नी ठरला आता आपण लास्टला जायचं. बाबांनी आपलं ऐकलं तर ठीक आहे, नंतर आपण विहिरीमध्ये पतीपत्नींनी आत्महत्या करायची. 1 महिना झाला, त्यांनी काय बाबांनी काय तसं काय काही केलं नाही. मग शेवटी एक त्यांनी दिवशी दोघं म्हणून आत्महत्या करू. जसं ते आत्महत्या करायला विहिरीजवळ गेले, तिथून खानावळचा मला सगुण मिळून आहे त्यांच्याजवळ आला. त्यांना विचारलं तुम्ही अक्कलकोट महाराजांचं चरित्र वाचलं आहे म्हणून त्यांनी पुस्तक दिला. तो प्रकरण काढला. तो म्हणजे अक्कलकोट साम्राज्याला एका आत्महत्याला कसं स्वामीने वाचवलं ते होतं. म्हणजे बाबाने त्याला आत्महत्येवर वाचवलं. मग त्यांना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला सांगितला. ज्योतिषशास्त्राचा भरपूर अभ्यास केला आणि यथेष्ट पैसा कमवला. ज्योतिरावला माहिती आहे काय फक्त अभ्यास करत असतो, खर्च काय नसतो. भरपूर अभ्यास केला आणि त्या पैशामध्ये त्यांनी पुढचं जीवन सुख आणि समृद्धी झालं. अशा प्रकारे आपण 17 सप्टेंबर तुम्हाला सांगितलेला आहे. हा व्हिडिओ कसा काय वाटला आहे जरूर कमेंट करा. साई विचारधारा चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद. ओम श्री साईनाथाय.